तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज सोलापूरमध्ये श्री गजानन महाराजांची पालखी आली होती, त्यामुळे मग म्हटलं दर्शन करून यावं पालखीचं. त्यासाठी 4 वाजता निघालो. दारातले फुलं वगैरे लावलेले छान झाडं छान आले, बघितलं बरं वाटलं जरा. त्यानंतर पाऊस पडल्यामुळे रस्ता खूप इकडला खराब झालेला आहे. हे आम्ही रेग्युलर कपडे इस्त्रीला टाकतो, साड्या वगैरे ड्राय क्लीनला टाकतो, ते दुकान आहे. त्यानंतर आता आम्ही ढावरे कॅन्टीनला आलो. तिथून आता सैपूरला आलो. तर हे वडापावचं दुकान आहे. वडापाव भजी खूप छान भेटतात. जे सैपूरला राहतात ना सोलापूरमध्ये, त्यांना माहीत नसेल तर इथे जाऊन घेऊ शकता आणि ट्राय करू शकता तुम्ही एकदा. यांची टेस्ट खूप छान आहे. त्यानंतर कंबर तलावावर खूप छान व्ह्यू होता, पाणी वगैरे. आभाळ आलेलं होतं, पाऊस यायला होता थोडा थोडा, त्यामुळे खूप भारी वाटत होतं. एका साईडला पाणी, त्यानंतर एका साईडला ट्रेनचं ट्रॅक वगैरे खूप छान होतं, ट्रेन जाणारी. खूप भारी वाटत होतं. त्यानंतर आता मी पालखीच्या ठिकाणी 7 रस्त्याला आलेलो आहोत. खूप गर्दी होती. ही पालखी 1 दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी जाते. स्टॉल वगैरे पण खूप लागले होते. तर ही मुलगा आणि मुलगी किती छान बसलेली आहे, तुम्ही पण बघितली असेल, आणि खूप क्यूट होती. सैपूरपासून हिनं मांडी घालून बसली होती. त्यांनी पण दर्शनलाच आलेले होते. त्यानंतर गाडी वगैरे लावली एका साईडला. त्यानंतर चप्पला वगैरे सोडल्या, नारळ फुलं बेल वगैरे घेतला आणि रांगेत उभारलो. बघा किती गर्दी आहे. 15-20 मिनटाच्या वर थांबून आम्ही रांगेत दर्शन घेतलं. बघू शकता पालखी, तुम्ही पण दर्शन करा गजानन महाराजांच्या पालखीचं. ही पालखी शेगाववरून येते आणि सोलापुरात 1 दिवस मुक्काम करून मंगळवेढ्याला जाते. मंगळवेढा ते पंढरपूर नंतर. खूप छान छान असे फोटो वगैरे काढले लांबूनच, कारण अलाउड नव्हतं जवळ जाऊन फोटो काढायला. प्रसाद वगैरे तर खूप छान छान होता, भाकरी, बेसन. त्यानंतर इथं जाताना एक भैया आला गंध लावण्यासाठी, मग लावला दोघांनी पण. गंध लावल्यानंतर पण छान छान असं फोटो व्हिडिओ घेतले. खूप छान वाटत होतं. कशी दिसते आमची विठ्ठल रुक्मिणीची जोडी हे मला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही नंतर दर्शन वगैरे करून जाताना पण खूप गर्दी होती आणि पाऊस पण चालूच होता. काहीतरी खरेदीसाठी बघावं म्हटलं, पण खूप महाग वस्तू होत्या, त्यामुळे काय घेतलं वगैरे नाही आहे. माझ्यासाठी नाही, पण आदिराजसाठी बघावं म्हणलं होतं, कारण तो येणार होता उद्या लगेच. पण एक वस्तू म्हणलं नाही का, 100 ते 150च्या पुढंच, जास्त करून तर 80पर्यंतच. त्या ताईंना ना आम्हाला एकच वस्तू घ्यायची होती. ते त्यांच्या मिस्टरांनी 50ला 2 फुगे मागितले आणि मी 50ला 1 मागितला, तरी पण त्यांनी काही दिलंच नाही. म्हणून आम्ही मग राहू द्यावं म्हणलं, नंतर दुसरीकडून आणता येईल. मग निघालो आणि आता घरी चाललेलो आहोत आम्ही, कारण पाऊस चालू झालेला होता थोडा थोडा.
त्याने गाडी वगैरे काढली आणि आता निघालो. येताना घरी थोड्या भाज्या वगैरे घेऊन आलो, कारण आता 8 दिवसाचा भाजीपाला आणायचा होता. घेऊन आलो. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण अजून अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.